म्हणतं ज्या रंगाचा चष्मा घातलाय त्या रंगाचं जग दिसतं. पुढच्याला चांगलं म्हणण्यासाठी आपण चांगलं असावं लागतं. बरोबर आहे ना? तुम्ही फार सुंदर वाचक आहात, पण एवढं म्हणण्यासाठी माझं मन तेवढं मोठं पाहिजे. एखादे फार सुंदर गायक असतात, पण त्यांना तेवढं चांगलं म्हणण्यासाठी, ते चांगले असून उपयोग नाही आजच्या जगामध्ये. आपण चांगलं असावं लागतं त्याला म्हणण्यासाठी. जैसी ज्याची अंतर्वृत्ती, त्या राक्षसाला सुद्धा संत म्हणणारा माझा हनुमंतराय होता. नाथ बाबा म्हणतात, याचं वर्णन तुम्हाला मी थोडं सखोल करू का? तो श्लोकही आलाय, वाचा बरं तो श्लोक. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप जगदीकोनी ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तिथे कैसे. सज्जनाचं लक्षण शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आम्हासाठी सांगतात, आणि एवढ्यासाठी सत्ताही असतो, ध्यानात ठेवायचं. सज्जनाचं लक्षण सांगतात की सज्जनाला सगळं जग हे ब्रह्मस्वरूप दिसतं. या जगातली प्रत्येक गोष्ट त्यांना राम रूपातच दिसते, राम रूप सोडून त्यांना काही दिसत नाही. हनुमंतरायला प्रभूरामच्या दोन्ही एकदा असाच प्रश्न विचारला होता, रामा हनुमंतराय तू लंकेला गेला, नको नको ती दृश्य पाहिली, तुला कधी असं वाटलं का की आपणही लग्न करावं? हनुमंतरायने रामाला उत्तर दिलं होतं, रामा रामाचं काम करण्यासाठी गेल्यामुळे माझ्या अंतःकरणात दुसरा काम कोरला नाही. तुझं काम हाच राम झाला, त्याच्या अंतःकरणात राम आहे. काम नाही, काम नाही. आपल्याकडे काम असणाऱ्याला रिकाम टेकडं म्हणतात, पण ज्याच्या अंतःकरणाचा काम निघून गेलाय तो कुवाऱ्याचा गुन्हा बघे. काम नाही, काम नाही, जातो पायी रिकामा. अरे मग इथं पुन्हा लग्नाची वासना कशी काय जन्माला येईल? त्या सज्जनांची लक्षणं नाथ बाबा सांगताय, वाचा. जिनोनिया काल क्रोधोनिया इंद्रियाचा बंध खनुनिया दिसयाचा बंध परमानंद पावले. जिनोनिया काम क्रोध, दमोनी इंद्रियांचे द्वंद्व, खनोनी विषयाचा कंद परमानंद पावले. जी माणसं परमानंद अवस्थेला जातात ना, ती माणसं कुणाकडेच खोड्या करत नाही. लक्षात ठेवा. आपण वारीला जातो, वारीहून येतो, तरी बी जाताना बी खोड्या, येताना बी खोड्या, तिथं बी खोड्या, तिथं बी खोड्या, कारण आम्ही परमानंद अवस्थेला जात नाही. तुम्हाला बोललो का मी? मला बी लागू पडतो. लक्षात ठेवायचं, कारण आम्ही विषयाचा कंद खंद नाही महाराज, नाही खात. विषय मुळातही उपटायचे असतात. काम क्रोध जिंकावा लागतो, आम्ही जिंकला नाही ना. जिनोनिया काम क्रोध, माऊलींनी 3ऱ्या अध्यायामध्ये काम क्रोधावरती फार ओळे खर्च केलं, आणि शेवटी सांगितलंय, आधी या ते जिनावे मदते ज्ञान पावावे पदी पराभव न संभवे रागद्वेषा. ज्ञानी व्हायचं का तुम्हाला? आणि काम क्रोध राग द्वेष जिंका मग, नाहीतर काय किती बड्या बड्या बाता. खिडकीवरून काउंटरला यायचं 150 किलोमीटर 50 किलोमीटर आणि बाता आणून जायचं, आणि तुम्ही तिकडे तीच करायचं. ज्ञानी होऊन चालत नाही महाराज. ज्ञानी होण्याच्या आधी राग आणि द्वेष गिळावा तरच. बरेच महाराज लोक येतो, खिचडी लवकर शिजली नाही, भजनाला जायला उशीर झाला म्हणून बायकाला आणून तिथं म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे काम जिंकता आला, क्रोध जिंकता आला. नाथ बाबा म्हणतात, जिनोनिया काम क्रोध. एकनाथ महाराजांना त्यांचंच रामायण नाही, राग आणावा म्हणून पैस लावून चाललाय पडते चौकात, त्याचा मी राग आणतो. देवाऱ्यात पूजा करतायत, ऐकलं असेल तरी ऐकलं, आणि तो पट्ट्यात थेट आला चपला घालून. नाथ बाबा म्हणतायत, महाराज माझ्या देवाऱ्याच्या देवाचं दर्शन घ्यायला एवढी काही तुम्हाला झाली की चपला काढायचं मी घेणार नाही. म्हणजे बापरे, यांना राग तर आलाच नाही. आलाच आहात तर आता महाप्रसादाची पंगत आहे, जेवून जा. जेवायला बसला, गिरीजाबाई तूप वाढताय तो वाकून,
हा पट्ट्या पळत गेला, पाठी मागून पाठपुळीवर उडी मारली. बहर पंक्तीमध्ये बायकोच्या पाठीवरती परक्या माणसाने उडी मारल्यावर नवऱ्याला किती राग येईल. नाथ बाबा म्हणतात गिरीजा सरपंच त्याला पडेल तो. गिरिजाबाई म्हणाली महाराज आपल्या हरिपंडिताला बारक्यापणापासून असंच सांभाळलंय मी. तूप वाढताना किती वेळा पाठी घेतले, त्याला पडू दिलं का कधी. अवघडून उठण्यासाठी येणाऱ्याला पोराचा दर्जा देऊन स्वतः आई होणं याला संत म्हणतात. म्हणून ते संत सांगतात जिनोनिया काम उतरून मला सांगायचा काय अधिकार आहे तुम्हाला. मला सांगण्याचा अधिकार नाही. नातांची भूमी म्हणून मी बोलू शकतो. हा काम हा क्रोध तुम्हाला जिंकता आला पाहिजे. इंद्रियाचं जे दोष आहे ना, आम्हाला फक्त चांगलंच जर आवडत असेल तर तो डोळ्याचा दोष आहे. आमच्या जिभेला जर चांगलीच चव आवडत असेल तर ती त्या जिभेचा दोष आहे. कानाला जर आम्हाला वाटत असेल बाबत तुमचे फार चांगले फार चांगले फार चांगले तेवढंच जगाला म्हणावं आणि एखाद्याने म्हणलं काय येतंय त्याला की लगेच आम्हाला राग यायचा आहे. मला असं म्हणाला दोन्ही गोष्टी ऐकायची ज्याला सवय, निंदा आणि स्तुती हे ऐकावं माणसाने. चांगलं आणि वाईट, बेसूर आणि सुरे, गोड आणि कडू, लाट आणि थाप, लाट मारली तरी आणि कौतुकाची थाप दिली तरी माणसाने तेवढंच आनंदात राहावं. याला म्हणतात इंद्रियांच्या द्वंद्वाचं दमन करणं. आणि तिसरा विषय तर फार गोड याच ओबीत सांगितलाय खरोनी विषयाचा कंद. या विषयाला मुळासहित उपटून टाकावं. आणि जर मुळासहित नाही उपटून टाकलं ते कोणतं गवत आहे. थोडा जरी अंकुर राहिला तरी ते पहिल्या इतकंच कोपावतं. म्हणून हे विषय तसे विषय विषयाचा बळी पाडू गोड परमार्थ रागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे विषय विषयासाठी एकदा भिनले ना परमार्थ कडू लागतो. आणि संसार कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अंगोड परमार्थ रागे कडू परिणाम विषय विषयाचा हा परिणाम. या सगळ्यांना आता ही ओवी संपलेली आहे. नीट ऐका. ज्याने काम क्रोध जिंकले, ज्याने विषय कंद खणले आणि इंद्रियांच्या द्वंद्वाचं दमन केलं ते परमानंद अवस्थेला जातात. नाताने हे का सांगितलं. ही अवस्था हनुमंतरायाची झाली आहे. आणि म्हणून बऱ्या मोठ्या राक्षसांमध्ये सुद्धा त्याला संतांचं दर्शन झालं. वाचा त्याची दर्शन दर्शन ज्ञानी ज्ञान ज्ञानी ज्ञान भासत. असे जे आहेत परमानंदाला पावलेले त्यांना दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, धीर ध्याता ध्यान या तिन्ही गोष्टी एक होतात. अवघड एक सोपं करून सांगतो. एक वाक्य मनातल्या मनात म्हणा. वाटलं तर तुम्ही मोठ्याने बी म्हणू शकता. वाक्य आहे मी राम पाहिला. बघा 3 शब्द आहेत ना. याच्यातला मी म्हणजे द्रष्टा आहे जो पाहतोय. राम हे दृश्य आहे आणि पाहिला हे दर्शन आहे. बरोबर. पण इथं फरक काय. राम मध्ये ना मी राम पाहिला. पण इथं मी शिल्लक आहे तोपर्यंत अहंकार शिल्लक आहे. अहंकाराने राम पाहिला. मी शिल्लक राहता कामा नये. हा मी संपला पाहिजे. हा मी सुद्धा राम झाला पाहिजे. मग आता वाक्य काय तयार होईल. राम राम पाहिला. रामानेच राम पाहिला. पण रामाने रामाला पाहणं सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. पाहणं सुद्धा राम करायचं. मग आता काय होईल. राम 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 राम. हनुमंतरायाची हीच अवस्था सगळ्या बाबतीत झाली. म्हणून त्या हनुमंतरायाची सज्जनाची लक्षणं नाथ बाबा सांगतायत. वाचा सज्जनाचे लक्षण लोकांचे कानित्यचे सावधानचे ही चिन्ह सावधान अवधारा. सज्जनांची लक्षणं सांगितली माई बाप. आता चला तुम्हाला जाता जाता नाथ बाबा म्हणताय थोडीशी आपली व्यवहारातली उदाहरणं सांगतो. सज्जन कळला आता दुर्जन कळायला हवा ना. कधी कधी पाप कळलं लागतं म्हणजे पुण्य करायला माणसं सुरुवात करतात. ऐका त्या दुर्जनांची लक्षणं. पहिल्याच सुरुवातीला सांगितलं ज्यांचं
त्यांचं धनावरती प्रेम आहे. द्रव्यलाभ देखेच्या बाजी सदा ओळखे तयाची अनुमात्र मुळी वचनाची म्हणजे सर्वस्वी मी दास तुझा. ज्या माणसापासून आपल्याला पैशा अडक्याला थोडासा फायदा आहे, माणसं लगेच त्याच्याशी गोड बोलतात. मग एखादा पैशावाला जर आला, एखादा कार्यक्रम चालू असेल, अशी माणसं लगेच वाट देतात, या 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 शेप या शेप या शेप या. आणि एखादा आपल्यासारखा महाराज भजनी कीर्तन करत उशीर आले बस भजन्यांकडे पैसे नसतात असं नाही म्हणायचं मला. आपलं राहणीमान साधं असतं. आपल्याला चार माणसांसमोर वाकायची नम्रता हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. तुमच्याकडे तोच गुण जर नसेल ना, तुमच्या ज्ञानाला कोणी खात नाही बरं. आता आमचे गुरुजीच पुढे म्हणून बोलतो, तुम्हाला देवाने जे ज्ञान दिले ना, गायक लोक त्या ज्ञानाचा उपयोग कीर्तन पारायला करतात. बरोबर त्याला सगळ्याला दिलं नाही, त्याचा उपयोग कीर्तन असं उठवण्यासाठी करायचं, पारायसाठी नाही. पक्वाज ज्यांना असा पक्वाज वाजवा की महाराज जरी थोडासा कमी जास्त असेल ना, तर कीर्तनाचे रंग कमी होतात. माणसं काय करतात, थोडस नाही दिसलं इकडं तिकडं की लगेच कधीतरी. मला फक्त एक सांगायचं की जगामध्ये माणूस बोलबोलया करणाऱ्याला फार मान देतो. पैशा वगैरे काय पक्वाज वाजवा येतो का नाही, पण एखादा धनिष्ठ आला, कधीतरी त्याला मागायचे असतात, नेहमी त्याला ओळख द्यायची, त्याचा प्रत्येक शब्द पाळायचा. त्याने सांगितलं ती कधी सप्त्याला येणार नाही, पण तिथे तुला सांगतोय माझं 2-3 महाराज गेलं सहज. सप्ताह करणारा सुद्धा काय म्हणतो, नाही घ्यावी लागते, त्याची घ्यावी लागते. त्याची का घ्यावी लागते? नाथ बाबांनी 500 वर्षापूर्वी लिहून ठेवले महाराज, धनवंताचा शब्द माणसं कधीच मोडीत नाही. सज्जनाच्या लक्षणांमध्ये हे बसत नाही. वाचावर पुढं देखे धन्वंत व्यवहार सौजन जाती आख्यानारे विरक्त कोणी एकसरे स्वये दातार पैसा. सांगितलं एखादा व्यवहारिक दिसला, एखादा धनवान दिसला, एखादा शेरची दिसला, एखादा व्यापारी दिसला की त्याला किती मान द्यावा, किती सन्मान द्यावा. आमच्या भाषेत सांगायचं, नेहमीच्या गावात भाषेत, पैसेवाल्याला बघून आमच्या तोंडातून आपोआप लाल खाली टपकते. आणि एखादा वैराग्यवान जर आला तरी त्याला म्हणते बघा भाषा कळली, बघा त्याच्यात काय कपडे पांढरी कपडे. आता आपली पांढरी कपडे म्हणजे वारकऱ्यांची फार मोठी भूषणावली. माणसं काय बघा त्याचा अवतार. कुणाच्या नशिबात आहे का वारकऱ्याची कपडे, गळ्यातली माळ, कीर्तन ऐकणं, पोटी ऐकणं. माणसं मध्ये आपण नाही जात, तिकडं जात नाही, तुला देव येऊ देत नाही. मी जात नाही देवाकडे, जात नाही म्हणजे तुला देव येऊ देत नाही म्हणून तू येत नाही. ज्या दिवशी तुला यावं वाटते ना, त्या दिवशी देवाला तशी बुद्धी दिली. मला सांगायचं एकच आहे, वैराग्यवान दिसला, सात्विक दिसला, भजनी दिसला की लगेच देण्यानं घेण्याचं, कंदील लावून येण्याचं काय करायचं. पण पैशावाला दिसला की तुम्ही तिथं आपोआप वाकणार, झुकणार, त्यांच्या पायावरती तुम्ही आपलं मस्तक रगडणार. नाथ बाबा 500 वर्षापूर्वी सांगून गेले. वाचा, म्हणजे भगवंताची कोण सत्ता ईश्वर दत्त भोग असता सानन धर्मिता माणसांची भाषा नाथ बाबा बघून दाखवतायत. आणि याच्या घरी जळतं जळत नाही, काय कमी त्याला. एवढा ऊस जातो तेवढा ऊस जातो, टोळ्यात फिड्यात आणून काय क्रियेने मोठ्याच्या मोठे हाती एवढाच सोडायचा यार. ती वारी फिरते, ती दिल्लीत जाते, ती सप्ताह बसवते. कुणाला ज्याच्याकडे घरी सगळं आहे आणि ज्याला देवाचं नाद त्याला म्हणतात जेव का. पहाटे काकड्याला, तिथं जागराला, कीर्तनाला, गळ्यात येणा, आणि घरी ह्याच्या जळता जळत नाही. जळता जळाना देव का खाऊ दे, देव का खाऊ दे म्हणजे देवाने सगळं दिलंय त्याला, म्हणून त्या देवाचं नामस्मरण करतोय. सगळं दिलंय म्हणजे पैशाचं बोलत नाही, व्यवहाराचं बोलत नाही. महत्वाचं म्हणजे तर आयुष्य दिलंय तुम्हाला, देह दिलाय, पुन्हा अजून काय मागण्यासारखं उरलं देवाकडे. पण ईश्वर
सारख्यांकडे बघून समाज बोलतो असं नाथ बाबा सांगतात. संक्षेपकार सांगे पैशावर प्रेम करणाऱ्यांचं सांगितलं सोडून द्या. आता मी स्त्रियांवरती प्रेम करणाऱ्या पुरुषाची काय अवस्था असते ते सांगतो. वाचा. स्त्री कामजाच्या चित्ती काय करतात? भयमिते नोरगती स्त्री रूपदानी होती जगाची गती स्त्री रूपा. हनुमंतरायातून हा सगळा पसारा मांडलेला की नाथबाबांनी. नाथबाबांनी भावार्थ याच रूपाने रामायण दिले, कथा रूपानं नाही. कथेला रंगत आली की तुम्ही म्हणणार काय मध्ये पुष्पाट आलं. पुष्पाट नाही, पुष्पाटासाठी तर आपल्याला हे सगळं करायचंय. ओंजळभर नाणे मिळतात, त्याच्यासाठी किती पुस्तक आपल्याला बघावं लागतं. नाथ बाबा सांगताय स्त्री रूप ज्याची अवस्था झालेली आहे त्याला जगामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये फक्त स्त्रीच शोधावी वाटते. प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्री. त्याला आई कळत नाही, त्याला बहीण कळत नाही, त्याला भाऊजाई कळत नाही, त्याला शेजारी कळत नाही, त्याला पाजारी कळत नाही, त्याला वेश्या कळत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला आई मावशी काही कळत नाही. त्याची स्त्रीरूप झालेल्याची अवस्था आहे. कामातुराची अवस्था पुढच्या वेळी काय इतरांची काय सकळ सृष्टी माझारी. एखादी गाडीवरून जर जोड निघाली, आता ती जोड बहीण भावाची आहे, पण ज्याच्या डोक्यामध्ये फक्त स्त्रीचाच विचार आहे तो काय म्हणतो, काय बोलत असेल का माहित नसतं. नुसतं काय काय बोलत असेल कानात नीट बसून काय. अरे बहीण बापाशी बोलते, आई बापाशी बोलते, मुलगी बापाशी बोलते. कधीतरी समजून घेत जा. तुझ्या डोक्यामध्ये जे आहे ते जगात चाललेलं आहे असं नाही. तुझ्या डोक्यात स्त्री आहे, जगात नाही. सीतामाईचं वाक्य म्हणलं तरी रावणाशी लग्न कर म्हणते. वाक्य आहे का माहिती? रावणाशी लग्न कर म्हणते मला म्हणलो तरी, पण जगात रावण कुठे? कोणत्या रावणाशी लग्न करू मी? या जगात रावणच नाही म्हणलो तरी. सीताबाईच्या डोक्यात राम आहे, जगात राम दिसला. आणि आमच्या जगात आमच्या डोक्यात स्त्री आहे, बाई आहे. म्हणून आम्हाला बहीण भावाला बोलली तरी तुमच्या डोक्यात पाप आलं, आई बापाशी बोलली तरी तुमच्या डोक्यात पाप आलं, लेक बापाशी बोलली तरी. सोमदेवानं दरबार भरलाय. कल्याणचा फार मोठा विजय शिवाजी महाराजांना मिळाला आणि म्हणून सत्कार ठेवला होता. सोमदेव सेनापती होते. सेनापतीने सांगितलं राजे स्वराज्याची स्थापना केली, 15व्या वर्षी स्वाभिमानाचा घास खायला मिळतोय तुमच्यामुळे, अजून तुम्हीच आमचा काय म्हणून सन्मान करतात. आज आम्ही तुम्हाला एक भेट वस्तू आणली, लाकडाची पेटी उघडली गेली तर 20-25 वर्षाची गोरी पान लावण्याची खान पिवळी धमक स्त्री बाहेर काढली. आणि राजे तुमच्यासाठी किती गुजरीनी, किती माळीनी, किती गुरबिनी यांनी नागवल्या. सुरकुत्या पडलेली म्हातारी कळत नाही, कौमारी कळत नाही, ती पोरगी यांना कळत नाही. किती जणांची इज्जत लुटली तुमच्यासाठी ही भेट आहे. शिवाजीराजे 2 पावलं पुढे सरकले आणि त्या बाईच्या अंगाचा थरकाप उडाला आणि राजांनी हात जोडले. राजे म्हणतात अशीच असती आमची आई, मीही सुंदर दिसलो असतो, पण माझी आई जर नसती जिजाई मीही शिवाजी झालो नसतो. आणि जर मी शिवाजी झालो नसतो हे पुरे या भर दरबारात तुझी अब्रू वाचवायला देवही आला नसता. त्या मुसलमानाच्या युवतीने सांगितलं आमच्या घराघरात राजे तुमचा पवाडा गायला जातो देव म्हणून. मग माझा देव माझ्यासमोर हात जोडून का म्हणून उभा केला? सोमदेवांना सांगितलं जे वैर्यानं केलं ते जर आम्ही केलं तर वैर्यात आणि आमच्यात काय फरक उडतो?
ही आमची आई आहे असं समजा, ही आमची लेक आहे असं समजा. हिला पालखीत बसवा, साडी नेसवा, चोळी द्या, बांगड्या भरा आणि हिच्या घरी पोच करा. बेहलोल खानाने विचारलं, मरहट्टों के राजा के पास रह के राई है, कैसा है मरहट्टों का राजा? आणि त्या बेहलोल खानाच्या बेगमने सांगितलं, मुसलमान सगळा हिंदुस्थान जिंकतील पण जिंकणार नाहीत महाराष्ट्र, कारण त्या महाराष्ट्रात मी पाहून आले आहे शिवाजी नावाचा देव. कशासाठी? 20 वर्षाच्या स्त्रीमध्ये त्याला आईही दिसली आणि लेकही दिसली, बहीणही दिसली. महाराज एक वाक्य ऐका, ज्याला बाईमध्ये आई दिसते ना त्याचं वाटोळ जर देवानं करायचं ठरवलं तर देवालाही करता येत नाही. आणि ज्याला स्वतःच्या आईमध्ये सुद्धा आई दिसत नाही ना त्याचं चांगलं देवाला करावं वाटलं तरी करता येत नाही. इतकं सोपं नाही. नाथ बाबा म्हणतात, अरे जगात एखादी गाडीवरून जोड निघाली तरी तुमच्या डोक्यात कपट असतं. दुसऱ्या स्त्रीकडे बघून तुमच्या मनामध्ये लगेच वासना निर्माण होते, कारण तुमच्या डोक्यात पाप आहे. सज्जनांची लक्षणं सांगताना कामातुराची आणि वित्तेशनाची लक्षणं सांगता येत. वाचा, हनुमान साधुरत्न गादा साधुरत्न बोला ये जगाचे कपट भेद साधुत्वे शुद्ध साधूच नाही. आणि कारण त्याच्याकडे अद्वैताचा बोध आहे आणि जो साधू आहे त्याच्या अंतःकरणामध्ये द्वैत नसतं. आता आपण इथून पुढे थोडं वेगात घेऊ कथा बघतो. एक वाक्य आहे का, ज्याच्या अंतःकरणात द्वैत आहे तो कधीच साधू असू शकत नाही, आणि जो साधू आहे त्याच्या अंतःकरणात कधीच द्वैत असू शकत नाही. द्वैत आहे तो साधू नाही, आणि जो साधू आहे तो द्वैत नाही. वाचा पडत दिव्याश्रम मनोरम नमन करिता प्लवंग हातीचा प्रेम हरिरंगे. तो दिव्य आश्रम बघितला. हनुमंतराय थोडे पुढे गेले, त्या ऋषीला नमन समोर हनुमंतराय आले. ऋषींनी बघितलं म्हणजे काय नेहमी बघितलं, प्रबळ असं लोटांगण घातलं. मग काय झालं, पूजा विधान मांडले. हनुमंतरायाला बसण्यासाठी वरासन दिलं, पाय हात धुण्यासाठी पाणी आणलं. नम्र झाला साधू. त्याने हनुमंतरायाचे हात पाय धुण्याची तयारी केली, फळमुळं आणली आणि काय म्हणतोय, स्वामी महाराज हा लांबून चालत आला, भूक लागली असेल, शिंदा असा, ही फळमुळं तुमच्यासाठी आणली आहे. काळणी मी म्हणतोय ऋषीच्या वेशात यावर एवढी कोण 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 कार्य त्वरित तुम्ही येते केले. महाराज तुम्ही रामदूत दिसता. कोण बोललं, काय काम काढले इकडं ते तरी सांगा आम्हाला. म्हणाल तू काय जानती आज भेटी झाली भाऊ तरुसीची त्याही सांगितले वाटे सांगेन. तुम्ही म्हणाल की मी रामाचा दूत आहे, कसं काय ओळखलं? पण या आमच्या आश्रमासमोर अनेक वारकरी जातात, त्या वारकऱ्यांनी सांगितलं ती गोष्ट तुला सांगतो. राम लक्ष्मण बंधू दोघे अयोध्येमध्ये राम आणि लक्ष्मण दोघे बंधू आहेत. वडिलांनी आईला दिलेला शब्द खरा करण्यासाठी, सूर्यवंशाची आण बाण शान राखण्यासाठी दोघे जण वनात जंगलात आले. एवढं मला कळालं. त्यांचा
वनवासाला आले वानर 2 पायावरच बसलं. हो महाराज, आता मात्र रामायणच ऐकायचं बरं का. तुम्हीच सांगायचं तुमचंच आवडतं, तुमचंच आवडतं आहे, पण राक्षस असतो आम्ही. काय काय नेहमीच सांगतो नाही तर पुन्हा म्हणायचं आपण राक्षस. ऐका, असं 2 पायावर हनुमंत बसला तर मग त्याला पाय किती होते? 2 पायावर बसणे म्हणजे उत्कंठा शिकेला पोहोचणे. असं कान ठेवून बसला. सांगा की पुढचं. रावणाचे प्रचंड शिवधनुष्याचे तुकडे तुकडे केले. ज्या शिवधनुष्याने रावणाचं तोंड काळं केलं होतं त्या हातामध्ये दोरी जोडताना त्याचे तुकडे व्हावे. 21 वेळा त्याने ही पृथ्वी निक्षेत्री केली. त्या परशुरामाचं गर्वहरण केलं. अजून काय करायचं? राक्षस वारी पण कैकेयीला दिलेला शब्द खरा करण्यासाठी गुरु कृष्णमूर्ती योगावरती ज्याला गादीवरती बसायचं त्याला वनवासाला जावं लागलं. आणि वाटेमध्ये वाली आणि सुग्रीव वानरांचं फार मोठं भांडण होतं. त्या वालीला सुग्रीवाचा कैला घेऊन रामाने मारलं. म्हणून पुसिले ते वालीचं राज्य सुग्रीवाला दिलं. सगळं वानर सैन्य 18 पद्म रामाने आपलं केलं. त्याच वानराचा तुम्ही दिसला म्हणून विचारलं. अधिकार जीवीचे मी जरी तुला रामकथा सांगत असतो ना तरी तू रामाच्या 18 पद्म वानरापैकी एक असावा असं वाटतं. मी अनाथ आहे, मला सनात करावं, माझा अधिकार पाहावा. का वाटणार नाही अधिकार? एवढं दिव्य आश्रम, एवढी सुंदर रामकथा सांगतो आई म्हटल्यावर माझा अधिकार पाहून मला सनात करावं ही माझ्या जीवाचं गुह्य. कारण मी ऋषीच्या देशात हनुमंताला सांगतोय श्रीरामाची कथा ऐका उल्हास झाला कपिनावान श्रीराम पत्नी चोरी. ज्यावेळेस मला सनात करा असं त्या ऋषींचं बोलणं हनुमंतरायाने ऐकलं. हनुमंतरायाला थोडासा उल्हास आला. तुला सनात करायला मला वेळ नाही, पण तू मला रामाची कथा सांगितली ती थोडीशी वाटली तिकडे सांगितली. तू राक्षस कुळातनं तुझ्या सोयीला सांगितली. हे का? प्रत्येक जण काय करतो आपल्या सोयीने सांगत असतो. अभंग बी तसाच सोडवायचा, कीर्तन बी तसंच सांगायचं, आणि रामायण बी लोकांना सांगू सांगूच माणसं बेजार झाली. स्वतः काही कळून घ्यायला तयार नाही. सांगू सांगू बेजार केले. असं करा तसं करा, माळा घाला, सासूला सांभाळा, सुनाला त्रास देऊ नका, बेजार झाली. ह्याच्या घरातलं मिठवाई निमगाव येतो तरी बी मिटत नसतं. आपण फक्त सांगतो, आपला तेवढा अधिकार नसतो. हनुमंतराय म्हणतात नीट बस, तुला मी सांगतो काय झालं. राम वनवासाला असताना तो एका हरणाच्या मागे पळाला आणि लक्ष्मण बी मागे जावं लागेल. सगळी देवाची करणी, नारळात पाणी होत. सीतामाई एकटी आहे बघून तो रावण आला, लंकेचा राजा, आणि भिक्षेची जोडी घेऊन. आता राजा असते भिक्षेची जोडी काय गरजेची का? पण हौस असते ना, ते मिळत असतं पुढं. ते रावणाला हौस झाली. तो सीतेला घेऊन गेला. पुढं काय झालं?
सुग्रीवाची आई नदी आई राजाची राजमारोनी त्याची सुग्रीवाची थापी रे. मग वाट्यामध्ये सुग्रीवाची वाडीची गाठ पडली. तू म्हणतोय वाडीला मारलं, वाडीचं राज्य सुग्रीवाला दिलं, पण येड्या तुला माहित नाही वाडीला का मारलं. वाडीने सुग्रीवाची बायको बी घेतली होती, अख्खं राज्यही घेतलं होतं, पिळलं होतं सगळ्यांना, म्हणून त्याला मारलं. आणि त्याची बी बायको आणि वाडीची बी बायको सुग्रीवाला राज्यासहित दिली. सुग्रीव राजा झाले श्रीरामाचे तिथून पुढे हा सुग्रीव राजा, वानरांचा राजा, सगळ्या वानरांना घेऊन रामाकडे शरण गेला. सगळी वानर रामाचे दास झाली. मग काय इकडे प्रभू रामचंद्राने इकडे सुग्रीव दोघांचं सैन्य झालं. 400 कोसाचा पूल आम्ही मिळून बांधला. युद्ध झाले रावणामध्ये गणगोर युद्ध झालं. अनेक सैनिक त्या रावणाचे मारले गेले, प्रधान मारले गेले, पोरं मारली गेली, कुमार नातू पंतू सगळे मारले. सगळे संपले. त्यावेळेस रावणाला राग आला. ब्रह्मशक्तीचं वरदान असलेली शक्ती घेतली आणि ती लक्ष्मणाला फेकून मारली. शक्ती लक्ष्मणाला भेदून गेली, भूमिगत झाली. रणांगणावरती रक्ताच्या धारोळ्यामध्ये लक्ष्मण पडलेला आहे. ऐक आता पुढं व्यंजन फुल वाहिले भाऊन आईला चाल व्यंजन फुल वाहिले भाऊन आईला जाणून माझे मला जे सांगायचं होतं ऋषी आले आले का नका बाई आता मला औषध औषधीत मला सांगाय उशीर करू नका. झाला असला तरी तुझा पाहुणचार घेण्यासाठी मी आलो नाही. मला माहित आहे सज्जनाच्या घरचं पाणी जर माणूस पिला ना त्याचं अंतःकरण पवित्र होतं. आणि जर अन्न खाल्लं तो ब्रह्मसुख प्राप्त होतं. पण आता काय सज्जनाच्या घरचं अन्न मागून घ्यावं, मागून नाहीतरी कमीत कमी पाणी तरी प्यावं बरं का. सज्जनाच्या घरचा कन्याच खात होता देव, कन्या. ते दोघं बसली होती भजन म्हणत, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. तेवढ्यात तिचकी मारली देवाने. ज्याचं भजन करावं दार उघडावं तर तो दारात असावा. आपण भजन केलं माणसं सुद्धा कानात गोळ घालून ते आपल्याला असतं टाळावं तालावं सुरावं वाटतं लागतात सूर केले. माझ्या एका कीर्तनात बसण्याची फोकाटून तिला गेली. पाया पडतो मी तारीख भजन व्हावं आणि देवाने यावं. आणि ते पावसाचा दिवस झालं कन्या शिजल्या होत्या. विदुकाकडे स्वयंपाक देवाला कन्या खायच्या, देवाला कन्या खायच्या. काकी गेली सरपण आणायला, कन्या तर शिजत होत्या.
असं नाही बरं त्याला दुसरं काही मिळत नव्हतं म्हणून कन्या खात होते असं नाही. कन्या हे साधकाचं अन्न आहे म्हणून खातात, मिळत नाही म्हणून नाही. कन्या शिस्तायचं आणि काकी तर सरपण आणायला गेली होती. विजय काका म्हणतात देवा मिटवायला आला होता, काही झालं मिटत नाही. दुर्योधन मिटवून घेत नाही. तेवढ्यात मला भूक लागली होता का चुली पुढे बसला आणि हातावर कन्या घेतल्या, त्या पात्र होत्या शिजल्या नव्हत्या. तो गटा खात होता. सुरवा काकीने बघितलं, ते सरपण बी टाकून दिलं, भांग बी टाकून दिलं. 12 वर्ष झाले महाराज मी तुम्हाला दोष देते, हा देव का येत नाही म्हणून. आणि आज आला तर त्याला शिजलेल्या कच्च्या सुद्धा द्यायची माझी ऐकत नाही. देवाने सुरवा काकीला जवळ घेतलं, काय म्हणाल ना, हे काकी तुला सांगू, देवाला कधीच भूक लागत नाही. वाक्य ऐकलं, देवाला कधीच भूक लागत नाही. मग या कच्च्या भाज्या खातो तर कशासाठी. पण हे काके तुझ्या सारख्याच्या हातच्या कन्या खाल्ल्याशिवाय देवाचं पोटही भरत नाही. सज्जनाच्या घरच्या अन्नाची किंमत सांगितली. मला माहिती 6 वाजत आले, पुढची कथा होणार नाही, तुम्ही उद्याच्या रात्री पार पाडा. पण ऐका, सज्जनाच्या घरच्या अन्नाची किंमत सांगतो. 56 प्रकारचं पक्वान्न लाखाला मी 56 प्रकारचं माझ्यासाठी बनवलंय. आणि सांगितलं होतं मला धृतराष्ट्रांनी, नाही मिटला भावाचा वाद तर तू पाहू नाही, खाऊन जा. मी लाथ मारून आलो. सज्जनाच्या घरच्या अन्नाची किंमत सांगतो महाराज. मला कळतं महाराज हनुमंतराय म्हणताय सज्जनाच्या घरचं अन्न बळजबरीनं मागून घ्यावं, नाही मिळालं तर कमीत कमी पाणी तरी प्यावं. वाचा आई आई ब्रह्मादि सज्जनानन थोती देख गोपाळ सकळ काला करी. ब्रह्मादिकांच्या नशिबामध्ये सुद्धा सज्जनाच्या घरचं अन्न नाही. आणि हे प्रत्यक्ष मी गोपाळ कार्याला करतो. सत्याच्या शेवटी कार्याचं कीर्तन होतो. काला आहे ना देवानं केलेला तो काला. आता त्याचे फार प्रमाण आहेत, पण आपल्याकडे वेळ नाही. हे फक्त लक्षात घ्या, ब्रह्मादिकांना सुद्धा सज्जनाच्या घरचं अन्न मिळत नाही. त्याला अमृत भरपूर आहे डोसायला स्वर्गात या किती बी, पण त्यांना सज्जनाच्या घरचं अन्न नाही. आणि याला प्रमाण गोपाळ काला आहे. 140 उभे झालेले आहेत. आपण 6 वाजले. तुमचे पुढचेही कार्यक्रम असते. मला हा ते संपवता आलाही असता, पण मला वाटलं 15 मिनिटं. हा 15 मिनिटं घ्या. हा तरी मी आलो म्हणून हे तुमचं भरपूर घ्यायला मला वेळ नाही. राम कार्य होण्याच्या आधी असा पाहुणचार घेत बसणं बरं नाही. सांगून स्वामी काय